गणेशोत्सवाचा सण खऱ्या अर्थाने कुठे साजरा होत असेल तर तो तळ कोकणात। या उत्सवासाठी खास मुंबई पुण्याहून चाकरमानी आपल्या गावातल्या घरी दाखल होतात आणि मग नेमकी काय धमाल उडते ती पाहण्यासाठी चला जाऊया कोकणातल्या लाल। भजनात दंग झालेले कोकणवासी गणपती बाप्पा समोर अशी रात्र रात्र जागरण सुरू आहेत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या कोल्हेवाडीत तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत असे सगळे जण भजनात तल्लीन झाले आहेत। पारंपरिक भजन गात गणराय आणि गौराईची आराधना करण्यात आली। हे दुसरं दृश्य रत्नागिरीतल्या बावनदी जवळच्या तळेकाटे गावातलं। रात्रीचा 1 वाजून गेलाय, मात्र गणपती समोर अशी धमाल मस्ती सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरून 15-20 तासांचा प्रवास करून गणपतीला गावी पोहोचलेले हे कोकणवासी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 3-3 पर्यंत उभ्या भजनांचं असं धुमशान सुरू असतं। गणपती समोर नाचगाणी करत त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते। गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांच्या उत्साहाला महापूरच आलेला असतो। या उत्सवाच्या निमित्तानं वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा आणि प्रथाही पाहायला मिळतात। कुडाळ तालुक्यातल्या माड्याची वाडी इथे ही अशीच परंपरा आहे। 52 गोळ्यांचा अर्थात 52 चुलींचा हा गणपती। माड्याची वाडी गावात 52 कुटुंबांमधले तब्बल 1,500 ते 2,000 गावडे मंडळी एकत्र येतात। या 52 मातींच्या गोळ्यांपासून गणपती बनवला जातो। गौरी गणपतीच्या दिवशी 52 चुलींवर जेवण केलं जातं आणि बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो। आम्ही 52 चुलीचा गणपती आहोत। आम्ही इकडे सर्व महिला एकत्र येतो। म्हणजे आमचं पारंपरिक आमची पिढ्यान हा वर्षाचा आमचा गणपती चालू आहे आणि आम्ही सर्व महिला एकत्र येतो आणि जेवण वगैरे बनवतो, एकत्र बनवतो आणि 52 चुलीवर जेवण बनवून आम्ही एकत्र नैवेद्य गणपतीला दाखवतो। आमची 5 दिवसात आनंदात करतात आणि आम्ही सगळी एकत्र म्हणून एका विचारात सगळे आहे। असंच परंपरा आमची पुढे पण चालणार। पूर्वीपासून जी परंपरा म्हणजे पूर्वजांची ते हे चाललेलं आहे आणि त्याच्या पुढे पण हे आता मुलं आहेत की पूर्वजांसारखे घडवणार। या रूढी परंपरा म्हणजे कोकणी माणसाचं टॉनिक। आरती आणि भजनाच्या सणाच्या निमित्तानं कोकणातल्या गावागावात असा माणसांचा मेळा भरलेला असतो। आषाढी वारीसारखीच गणेश भक्तीच्या ओढीनं हे सगळे कोकणवासीय गणेशोत्सवात 10 दिवसांसाठी एकत्र येतात। उत्सवाच्या धामधुमीतला हा ऑक्सिजनच या कोकणवासियांना पुढच्या वर्षभरासाठी जगण्याची उर्मी देतो। उमेश बुचडे आणि राजन चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।